अजून नीट शस्त्र नाही, ह्या पोलिसांकडे शस्त्र नाही. त्यांच्याकडे ऍटम बॉम्ब आहेत दिवाळीतले आणि केपांच्या बंदुका चांगले होते ते गेले, साळसकर गेले, करकरी गेले, कामत गेले, आमचा आलेला कोंबडी गेला. चांगली माणसं गेली, घालून बसलो. कोणी कारस्थान केलं ते बरोबर मोक्यात येऊन त्यांना ठार केलं. ते कारस्थी इतके बावळट नव्हते ते, इकडूनच गोळी यायचं ना, इकडेच उभं राहूया म्हणजे गोळी आपल्या अंगात न जाईल, इतके नव्हते चक्र. कशी जॅकेट दिलं होतं ते भोकं पडणार. आणि आमचे अशोक चव्हाण मंत्रालयाच्या भिंती मजबूत करतायत. आणि देशाच्या भिंती मजबूत करा, ढाकळल्या विटा बाहेर पडल्या, पाकिस्तान घुसतंय, चीन घुसतोय, अतिरेकी घुसताय, आपल्या भिंती सही करतात. बॉम्ब ब्लास्ट यांच्याच वडिलांनी, अशोक चव्हाणांच्या वडिलांनी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री करायचे महाराष्ट्र राज्याचे. काय महाराष्ट्र त्यांनी जी वाट लावलेली आहे, उत्तर हा सोहळ्याचा महाराष्ट्र काय करून टाकलाय. शंकरराव चव्हाणांनी विमानतळावरती मुख्यमंत्री असताना संजय गांधीच्या पायात घातल्या चपला घातल्या, लाल काय वाटत मुख्यमंत्री म्हणतो. परत ते काम केला तर मागे सरकले काय रमाबाई नगरला, आणि त्यांनी राहुल गांधीच्या ह्याच्यात घातल्या चपला. शब्द मागे पुढे होतात का माफ करत तुम्ही विचाराल आपली उत्तर काय तुम्ही ते विसरलं सांगायला. राहुलच्या ह्याच्यात काय घातल्या म्हणून अरे होईल काय जरा वय वाटतं, त्यामुळे जरा विचारपणा वाढते. संस्कृती आहे ते एका पुस्तकाने काहीतरी वाद चाललेले. लॉंग वे टू गो, लॉंग वे टू गो मावळतं ते मिस्त्रीच्या काय त्याच्यामध्ये किती घाणेरडे शब्द आहेत तुम्हाला माहिती आहे. मी पत्रकार आहे, दोन बोरी आणि या आणि वाचा, आणि हे सिलेबस म्हणून कॉलेजला लावायचं लायकीचं पुस्तक आहे का? काय शिकवता नाही, कोणता संस्कार तुम्ही या तरुणांवरती एक करता. घाणेरडे शब्द शिव्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तुम्ही अगदी कॉलेजचे विद्यार्थी इतके हुशार आहेत, या भडव्याचे शिव्या जास्त चांगल्या प्रमाणे शिकवते. काय करतं का? पण पुस्तक सिलेबसला कसं जाऊ शकतं? भयंकर झाले. आणि मग ते विद्वानांचे आहे एकंदर तज्ञांचे एकंदर विचार भयंकर चालले. तुम्ही सहन कसं करतात ते कळत. आणि काय सांगायचं आणि कपाळ हातायचं तुमच्या समोर. अरे बाबा देशाचा सत्यानाश असा होतोय, अरे माणसाचा सत्यानाश असा होतोय, आणि दोघांच्यामुळे तुमचा सत्यानाश असा होतोय सांगत असायचं मला. शिव शिव हे नका म्हणतो. मर्द्याची अवलाद आहे महाराष्ट्र, नपुसकाची नाही, हिरयांची नाही, ते काँग्रेसमध्ये आहे. कोण बाई, कोण आम्हाला हुकूम करणार? कोण राहुल, कोण तो उमर अब्दुल्ला? आमची आमची पिढी बजी आहे की विचार आहेत त्यांच्याकडे. काय आहे? माझी आई आहे, आई कधी काही नाही, पण आईला काही आहे किंमत. एका हॉटेलमधली होस्टेस त्यानंतर सर प्रणाली तिथे त्यांचं प्रेम जमलं तर जमलं. ते आमच्या मुळावर का काहीतरी थोडी बोलत काढा ना, आम्हाला काय करायचंय, पण आमच्या मुळावरती का? कोण तुम्ही कोणाचं नेतृत्व स्वीकार का? राहुलला नेतृत्वाच्या लायकीत आहे, उमर अब्दुल्ला नेतृत्वाच्या लायकीत आहे. इथे बाप असाय म्हणून मुलगा नाही. हे ठाकरे घराणं होऊ देणार नाही. शिवसेनेवरती ठाकरे घराणं लागलं जाणार नाही. तुम्ही नाही त्याचा स्वीकार केला तर आणि तर आणि तर काय माझा एक आणखी आहे ना, चौथी पिढी आहे. उद्धवचा दुसरा मुलगा तेजस आला असेल, इकडे बसला असेल. कडक डोक्याचा पोरगा आहे, आवड आहे, माझ्या हातात आहे. मला जी आवडेल ती त्याला आवडे. मला बागेचं काम आवडतं, मला माशांचं ॲक्वेरियम मला आवडायचा.
मी कुत्री पाहिलेली आहे भरपूर निरनिळ्या पेडिग्री डॉग, ती त्याला आवड आहे. विशेष आवड म्हणजे ती माझी आवड आहे, पण त्याचा अंमलात आणता येत नाही, कारण वाचता आता हुशार झालेली आहे. बरं, आम्ही नुसतं गॅस जरी सोडला ना तर त्याच्यावरती आजरले एखाद्या पाजऱ्या पादेशा असं होतं ते. स्वतः नाही आम्हाला तू काय असल्या नावाने आवडत नाही. माझी स्वतःची सेना आहे, आपली कुठली सेना तू पाहिजे, तोडफोड सेना आणि तिच्या सोडायचं तोडफोड सेना, त्यांनीच नाव दिलंय, ते एकच आहे. असं काही कसं वर्गाचं उद्घाटन वगैरे करण्याची गरज नाही. आता एक तरुण पुढे एकत्र येत आहे, कॉलेजेसमध्ये हालत काय आहे त्यांचं तुम्हाला कल्पना येणार नाही. आम्हाला तर 60 वेळे बदल्याने शाळेतनं काढून टाकलं, त्यामुळे कॉलेज काय भानगडे आम्हाला माहीतच नाही. आता ही कॉलेजमध्ये जाणारी पोरं एका निर्णया दिशेने चाललेली आहेत, अडवायचं हे आमचं दुर्भाग्य आहे का, दुर्दैव आहे का की तो माझा